रिबर होते क्लासेस प्रस्तुत स्वाध्याय व ध्यान या कार्यक्रमामध्ये पूजा मॅम आलेल्या आहेत. आजचा विषय जो आहे मी कोण आहे, हे पुस्तक रमण महर्षी यांनी लिहिलेलं आहे आणि त्याबद्दल मॅम सर्व डिटेल्स सांगतीलच. फक्त मी थोडक्यात सांगते की ते मोना दारे लिहिलेलं पुस्तक आहे, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये टॅलिपॅथी म्हणतो. तो वेलकम टू मॅम आणि आम्हाला याचा संपूर्ण सार सांगावा. हो चालेल. थँक्यू सो मच. आपण आजच्या सेशनला सुरू करायच्या आधी थोड्या वेळ डोळे बंद करून 2 मिनिटासाठी श्वासांवर लक्ष देऊया. मी हे सेशन सुरू करायच्या आधी पितामहा पत्रीची, स्वर्णमाला पत्रीची, वंशी किरण सर, जोकन्या मास्टर, सद्गुरू स्पिरिच्युअल पूर्ण टीम, सगळे एनलाइटन मास्टर्स, ॲसेंडेड मास्टर्स, इथे उपस्थित असलेले प्रत्येक साधक आणि यूट्यूबवर बघणारे सगळ्या साधकांना कोटी कोटी नमन करते. आजच्या या सेशनमध्ये आपण सूर्य भगवान आणि हनुमानांना विनंती करूयात की आपल्यावरती ज्ञानाचा प्रकाश, ज्ञानाचा स्रोत टाकावा. इथल्या प्रत्येक साधकावरती ज्ञानाचा स्रोत येतोय असं इमॅजिन करा आणि धन्यवाद करूया मनापासून. 1 मिनिटासाठी श्वासावर पूर्ण लक्ष द्या. ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. हातांना रब करूया. डोळ्यांवर ठेवा आणि डोळे अलगद उघडा. आजचं हे पुस्तकाचं नावच इतकं सुंदर आहे, हू एम आय, मी कोण. हो की नाही? रमण महर्षी यांचा जन्म डिसेंबरमध्ये झाला, 30 डिसेंबर 1879 मध्ये झालेला. आणि त्यानंतर ते जवळपास 70 वर्ष या पृथ्वी तलावरती होते. जेव्हा ते 16 वर्षाचे झाले तेव्हा त्यांना नियर डेथ एक्सपिरियन्स आला. जवळजवळ म्हणजे मृत्यूपर्यंत ते पोहोचेल त्यावेळेला त्या एका घटनेनंतर, त्या घटनेमध्ये. त्यानंतर त्यांना अचानक असं एक एनलाइटनमेंटचं त्यांना एक काय म्हणतात क्षण आलेला, जिथे त्यांना कळलं की आपण एक शरीर किंवा हे असं दिसतोय ना, हे सगळं नाहीये, हे इंद्रिय वगैरे हे सगळं काही नाही. आपण एक फोर्स आहोत, करंट आहोत. करंट इलेक्ट्रिसिटी सारखं एक फोर्स आहोत, जिथे प्रकाश आहे, हे असं गोल्डन प्रकाश. ते खरं आपलं बिंग, खरं आपलं स्वरूप आहे, असं त्यांना लक्षात आलं. तेव्हापासून ते ऍक्च्युली तिरुचुली नावाचे एक गाव आहे तमिळनाडूमध्ये, मद्रास जवळ, जिकडे तुम्हाला माहित असेल तिरुपती वगैरे, तिरुमलाई समथिंग असं आहेत ना जागा. तिकडं त्यांचं गाव आहे, जिकडे त्यांचा जन्म झाला, त्यांची फॅमिली तिकडे राहायची. ते सगळं म्हणजे तिथे होतं. पण त्यांना आता 16व्या वर्षात जे कळलं की आपण कोण आहोत, एक एक माणूस कोण असतो, त्यावेळेला त्यांना असं खूप ओढ लागली. ती जागा सोडून तिथे अरुणाचल पर्वत आहेत तिथेच, तमिळनाडूमध्ये, आणि तिकडे जाऊन ध्यान करायची. मग एके दिवशी त्यांनी त्यांच्या काकाचं घर सोडलं आणि ते तिथे गेले त्या पर्वतावरती आणि ध्यान करायला लागले. तेव्हापासून त्यांनी संन्यास घेतला. बऱ्याचदा ते मौन राहायचे आणि स्वतःशीच बोलायचे. त्यांना जे कोणी भेटायला यायचे त्यांच्याशी सुद्धा बऱ्याचदा ते मौनातच बसून बोलायचे. कधी कधी ते बोलायचे, जे प्रश्न त्यांचे असायचे तेव्हा ते उत्तरं पण द्यायचे असं बोलून. पण मोस्ट ऑफ द टाइम्स जेव्हा कोणी भेटायला यायचं त्यांना शांत मौन मध्ये, मेडिटेशन मध्ये बसायला लावायचे. त्यांना एक्सपिरियन्स करायला लावायचे की आत्मा आतमध्ये काय आहे,
आत्मा काय आहे, फोर्स काय आहे, तो करंट काय आहे जे मी बोलतोय. तर त्यांनी हे पुस्तक जसं देवयानी मॅमनी सांगितलं, टेलिपॅथी थ्रू, मौना थ्रू त्यांनी त्यांच्या शिष्यांना दिलेलं हे ज्ञान आहे. ज्या पुस्तकाचं नाव त्यांनी नानियार नानियार या नानियार हा तमिळ म्हणजे तमिळ वर्ड आहे. हू एम आय, मी कोण. आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी हाइम्स ऑफ अरुणाचल असं नावाचं अजून एक पुस्तक त्यांचं पब्लिश झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त वेस्टर्न कंट्रीज मध्ये देखील ते खूप फेमस होते. ओके. तिकडची लोक जेव्हा इथे यायची स्पिरिच्युअल आध्यात्मिक प्रगती करायला, ते अशा मोठ्या मोठ्या महर्षींना, अ, जे कोणी संन्यासी आहेत ज्यांच्याकडून खूप ज्ञान तिकडे प्रचलित झालेलं आहे त्यांना भेटायला यायचे. तर त्यापैकी एक क्रिस जोआन नावाचा आय थिंक कोण त्याचं नाव आहे. तो आलेला, पण तो भेटला नाही महर्षींना. कारण महर्षींनी सांगितलेलं की जीसस जेव्हा या पृथ्वी तलावर आले होते, ते एक बॉडी फॉर्म मध्ये आले, फुल ऑफ इगोज. इगोज खूप होते त्यांच्यामध्ये, जसं एखादा व्यक्ती जन्माला येतो. त्याच्यामुळे त्यांना शरीराचं जे ज्ञान मिळालेलं जीससला, ते इगो होतं त्यांचं स्वतःचं. त्यांच्या या सेंटेन्सला ते 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 नाही होऊ शकले कनेक्ट. त्यांना नाही वाटलं की मी ह्यांच्या ज्ञानाला समजू शकतोय, म्हणून ते भेटले नाही, ते निघून गेले. तर सांगायचं हे आहे की त्यांचे काही काही गोष्टी ज्या आहेत बोलायच्या, ते वर्ड्स, सेंटेन्सेस, ते खरे असले तरी सगळ्यांनाच पटतील असे नव्हते. कारण ते ज्ञान सगळ्यांनाच होतं असं नव्हतं. ओके. यांना भगवान श्री रमण महर्षी म्हणायचे. कारण बऱ्याचशा डिवोटीजला जेव्हा त्यांना भेटायला गेले, त्यांच्याशी बसून मेडिटेशन केलं, त्यांच्यासोबत संभाषण केलं, तेव्हा त्यांच्या बोलण्यातून त्यांना असं फील झालं की हे एक स्वरूप आहे शिवाचं, जे मानव रूपात आलेलं आहे. तर म्हणून त्यांना भगवान श्री रमण महर्षी म्हणायचे. आणि एप्रिल 14, 1950 मध्ये त्यांचा मृत्यू झाला तामिळनाडूमध्येच. त्यांचा एक आश्रम आहे, श्री आश्रम म्हणून, रमण आश्रम, तिथे त्यांचा मृत्यू झाला. ओके मास्टर्स, चला आता आपण परत येऊयात पुस्तकाकडे. हे पुस्तक हू एम आय, हे पुस्तक डॉक्टर TMP महादेवन यांनी तमिळ ते इंग्रजी अनुवाद केलं आणि नंतर मराठी अनुवाद केलं. मराठी अनुवाद गवी कुलकर्णी हे त्याचे लेखक आहेत, त्यांनी केलेलं आहे. ओके. तर या पुस्तकामध्ये जसं सांगितलेलं आहे, सेल्फ एन्क्वायरी, आत्मविचार, हेच रमणा महर्षी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये, जेव्हापासून ते एनलाइटनमेंट त्यांनी मिळवलं, पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे. त्याला ते ज्ञान योग म्हणतात. ज्ञान योग, सेल्फ एन्क्वायरी, आत्मविचार. या विषयावरती जेव्हा ह्यांना शिवकुमार शिवप्रकाश पिल्लई या गृहस्थांनी प्रश्न विचारले की हू आय एम, म्हणजे हे प्रश्न उत्तरांचा एक संग्रह आहे ज्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की मी कोण आहे. ओके. हे 1902 मध्ये संभाषण झालेलं आहे. त्यानंतर हळूहळू त्यांनी ते हे प्रकाशित केलं. आणि ज्या दिवशी ते भेटायला गेले होते त्या दिवशी भगवान ते म्हणतात की त्यांना बोलायची इच्छा नव्हती, ते मौनात होते. त्यामुळे त्यांनी हावभाव करून त्यांनी उत्तरं दिली आहेत. पण त्यांना जे म्हणायचं आहे ते अगदी जसंच्या तसं शिवप्रकाश पिल्लई यांना सुचत गेलं. आणि नंतर त्यांनी त्याच प्रकारे अगदी वर्ड टू वर्ड नोंद केली त्याची आणि याचं पुस्तक रूपामध्ये प्रकाशन केलं. ते म्हणतात की आत्मविचार हा मोक्षाचा साक्षात मार्ग आहे. ही मध्यवर्ती शिकवण यात स्पष्ट मांडली आहे या पुस्तकामध्ये. आत्मविचार कोणत्या विशिष्ट पद्धतीने करावा हे नानियार मध्ये सुगम रीतीने सांगितलं आहे. मन विचारांचे बनलेले आहे. मनात पहिला विचार जर कुठला येत असेल तर मी कोण या विचारणेचा सतत पाठपुरावा केला तर इतर सर्व विचार नाहीसे होतात आणि शेवटी मी हा विचारही नाहीसा होतो. किती सुंदर सांगितलं की नाही, की मी पासून सुरुवात होते, पण ह्याचा पाठपुरावा केला की नेमकं मी कोण, तर शेवटी मी पण निघून जातो. काय ते आपल्याला उत्तर मिळतं, पण मी राहतच नाही तिकडे. उरते ते केवळ एकमेका एक
एकमेवा द्वितीय परमात्म स्वरूप. परमात्म स्वरूप, आपण परमात्म स्वरूप आहोत आणि तेच उरणार आहे. शरीर आणि मन असल्या अनात्य काय आहे, अनात्मगोचर, अनात्मगोचर असं म्हटलं त्यांनी. शरीर आणि मन असल्या अनात्मगोचर वस्तूंशी कल्पिलेल्या आत्म्याचे लटके तदात्म अशा रीतीने मावळते आणि ज्ञान म्हणजे साक्षात्कार होते. साक्षात्कार. ओके. चला मग आपण पहिलं सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नापासून. त्यांनी सांगितलेलं आहे, मी कोण? नानियार. ज्या अर्थी दुःखविरहित अखंड सुखाची प्रत्येक प्राणीमात्रास इच्छा आहे, तसेच ज्या अर्थी प्रत्येकाला स्वतःबद्दल नितांत प्रेम आहे असे दिसून येते, शिवाय ज्या अर्थी केवळ सुख हेच प्रेमाचे कारण आहे, त्या अर्थी मनोविरह निद्रावस्थेत ज्या सुखाचा प्रत्येकाला अनुभव येतो, त्या आत्मस्वरूपाच्या सुखाचा लाभ घडण्यास प्रत्येकाने आपले स्वरूप ओळखणे अगत्याचे आहे. त्यासाठी मी कोण अशा स्वरूपाची विचारणा हे प्रमुख साधन आहे. पहिला प्रश्न आहे, मी कोण? ऑब्विसली त्यांनी सुरू केलं, मी कोण? सप्तधातूंचे बनलेले हे स्थूल शरीर मी नव्हे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयांचे ज्ञान करून घेणारी ज्ञानेंद्रिय, स्पर्शेंद्रिय, दिग्धेंद्रिय, जीवेंद्रिय, घ्राणेंद्रिय ही 5 ज्ञानेंद्रिय, श्रोत्रेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय मी नव्हे. बोलणे, हालचाल करणे, ग्रहण करणे, मलमूत्रादी विसर्जन करणे आणि उपभोग घेणे या क्रिया अनुक्रमे करणारी वाणी, पाय, हात, पायू आणि उपस्थ ही 5 कामेंद्रिये मी नव्हे. विचार करणे, मनही मी नव्हे. विचारांचे शेष संस्कार मात्र धारण करणारे विषयशून्य आणि क्रियाशून्य अज्ञान मी नव्हे. तो म्हणतात की जे दिसतंय ना आता हे ज्ञानेंद्रिय आणि शरीर, हे मी नव्हे. ह्याच्या आतमध्ये काय आहे ते पण मी नव्हे. हे सगळे बॉडी पार्ट्स आहेत. मी कोण आहे ते आता पुढे सांगणार आहेत. सेकंड क्वेश्चन आहे, जर यापैकी काहीही मी नाही तर मी कोण आहे? असा प्रश्न आहे त्यांचा. वर उल्लेखलेल्या सर्वांचे हे नाही असे निराकरण केल्यावर जी केवळ ज्ञाप्ती अहंस्फूर्ती उरते, ती मात्र मीच आहे. ह्या सगळ्यानंतर जे उरतंय तेच मी आहे. ओके. अहंस्फूर्ती. ओके. ज्ञाप्ती अहंस्फूर्ती स्वरूप काय आहे? सच्चिद आनंद हे ज्ञाप्तीचे स्वरूप आहे. सच्चिद आनंद, परमसुख, चिन्मय आनंद आपण म्हणतो ना, परमात्मा स्वरूप आपण आहोत. सच्चिद आनंद आपण आहोत. तेच आपण खरे आहोत. आत्मस्वरूपाचा लाभ केव्हा होईल? जेव्हा दृश्य जग दिसेनासे होते, तेव्हा साक्षी जो आत्मा त्याच्या स्वरूपाची अनुभूती घेईल. म्हणजे डोळे बंद करून आपण जेव्हा आपल्याला जग नाही दिसत, राईट? हे इंद्रिय बंद केलेत आपण डोळ्यांचे, कान बंद केलेत. ओके. फक्त श्वासांनी आपण आत्म्याची अनुभूती घेतोय डोळे बंद करून. तेव्हा जे काही दिसतं ना, ते स्वरूप आपण आहोत. आत्मा स्वरूप ते आहे सच्चिद आनंद स्वरूप. ओके. जग हे सत्य म्हणून भासत असतानाही स्वरूप साक्षात्कार होणार नाही का? नाही होणार म्हणतात ते. नाही होणार. का नाही होणार? दृष्टा आणि दृश्य वस्तू ही दोरी म्हणजे दोरी आणि साप यांच्यासारखी असते म्हणे. ज्याप्रमाणे आभासात्मक सापाच्या मिथ्या ज्ञानाचा लोप झाल्याशिवाय आधारभूत दोरीची ज्ञान होणार नाही, त्याप्रमाणे जर हे सत्य आहे, या समजुतीचे निराकरण झाल्याशिवाय आधारभूत आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होणार नाही. जोपर्यंत तुम्ही इंद्रियांवर, या शरीराला, या जगाला, ज्या डोळ्यांना दिसतात खरं मानत गेलात, तोपर्यंत तुम्हाला हे ज्ञानच नाही मिळणार की आतमध्ये जे आहे ते खरं आहे. सच्चित आनंद जे म्हणतात ना, ते खरं आहे. चिन्मय आनंद काय आहे, आत्मस्वरूप काय आहे, ते कळणार नाही. त्यांनी त्याच्यासाठी उदाहरण दिलंय दोरी आणि सापाचं.
ओके. दृश्य विषय असलेल्या जगाचा लोप केव्हा होईल? सर्व प्रकारे विज्ञान व सर्व क्रिया यांचे कारण असलेले मन जेव्हा प्रशांत बनेल तेव्हा जगाचा लोप होईल. मनाला शांत करणं गरजेचं आहे. कसं करतो आपण? आपण साधक आहोत, राईट? आपण मेडिटेशन करतो. तर का आपण मेडिटेशनचा प्रचार करतो? का पत्रीजी मेडिटेशनचा प्रचार करतात? कारण प्रत्येक व्यक्तीला कळायला हवंय की ह्या शरीराशिवाय, या भौतिक वस्तूंशिवाय देखील काय आहे? मन आहे. मन म्हणजे काय? आतमध्ये जे एक जीव आहे, जे दिसत नाही, ते फील करू शकतो, पण ते आहे, राईट? तुम्ही हॅपी आहात कसं सांगाल? एक फक्त स्माइल नसलं म्हणजे हॅपी नसतो आपण. मन आनंदित झालं म्हणजे कुठे झालं? कोणीच नाही सांगू शकत. ते झालं आणि ते आपण हॅपी झालो. सॅड झालो, सेमच. तर ते आहे, ते जाणून घेण्यासाठी मेडिटेशन, मौन किंवा शांत स्वतःच्या मध्ये जायचं आणि श्वासांवर लक्ष द्यायचं. ओके. पुढचा प्रश्न आहे, मनाचे स्वरूप काय आहे? जिला मन म्हणतात ती आत्मस्वरूपात राहणारी एक अद्भुत शक्ती आहे. तिच्यामुळे सर्व प्रकारचे विचार, वृत्ती उठतात. विचाराहून वेगळी मन अशी दुसरी वस्तू नाही. ओके. तर विचाराहून वेगळं मनच नाही, ऍक्च्युली मनातूनच सगळे विचार आलेत आपल्या. बघा ते म्हणतात. ओके. म्हणून विचार हे मनाचे स्वरूप आहे. विचारांहून वेगळी जग अशी स्वतंत्र वस्तू नाही. गाढ झोपेत विचार नसतात आणि जगही नसतं. जागृती आणि स्वप्न या दोन अवस्था विचार असतात आणि जग ही अ, असते. म्हणजे जेव्हा तुम्ही जागृती अवस्थेत असतात, कॉन्शियसनेस आपलं जे असतं की नाही, चालताना बोलताना, तेव्हा जे मन असतं ते विचारांनी भरलेलं असतं. ते मनस्वरूप आत्मस्वरूप पूर्णपणे नसतं. ओके. ते जग असतं, ते जग दिसणार डोळ्यांना. ओके. पण जेव्हा आपण सुषुप्ती अवस्था नेहमी म्हणतो की नाही, सुपर कॉन्शियस स्टेट, ते आत्मस्वरूप आहे ते मन. ज्याप्रमाणे एखादा कोळी स्वतःमधून जाळ्याचे तंतू बाहेर काढतो आणि पुन्हा स्वतःच ओढून घेतो, त्याप्रमाणे मन स्वतःतून जग निर्माण करते आणि पुन्हा स्वतःचं विलीन करते. जेव्हा मन आत्मस्वरूपातून बाहेर निघते तेव्हा जग दिसते. म्हणून जेव्हा जग सत्य म्हणून दिसते तेव्हा आत्मस्वरूप दिसत नाही आणि जेव्हा आत्मस्वरूप दिसते, प्रकाशते, तेव्हा जग दिसत नाही. किती किती छान सांगितलंय. जेव्हा आपण कॉन्शियस असतो, जेव्हा आपण डोळे उघडून बघत असतो, तेव्हा आत्मस्वरूप दिसत नाही. जेव्हा डोळे बंद करतो, श्वासांवर लक्ष देतो, जेव्हा मन आपलं इंद्रियांना शांत करतं, विचारांना शांत करतं, पण आता आत्म्याला जागृत करतं आणि तेव्हा खरं आपल्याला आत्मस्वरूप दिसतं, तो प्रकाश दिसतो आणि ते जग दिसतं. हे नाही, डोळ्यांचं नाही. ओके. जेव्हा मनाच्या स्वरूपाचा शोध एखादा मनुष्य सातत्याने घेतो, तेव्हा मन मरते. ओके. आणि आत्मस्वरूप तेवढा उरतो. जेव्हा मनाच्या स्वरूपाचा शोध एखादा मनुष्य सातत्याने घेतो, तेव्हा मन मरते आणि आत्मस्वरूप तेवढं उरतं. ओके. हे खूप महत्वाचं सेंटेन्स आहे, लक्षात ठेवा. मन नेहमी कोणत्या तरी स्थूल पदार्थांवर अवलंबून राहते. ते एकाकी राहू शकत नाही. मनाचं स्थूल शरीर आणि जीव, मनालाच सूक्ष्म शरीर आणि जीव असे म्हणतात. तर आपलं जे मन आहे, आपल्या सगळ्या साधकांचं किंवा आपलं जे सध्याचं मन आहे, ते आपल्याला काय शोधतंय? एखादा मनुष्य सातत्याने काहीतरी शोधतंय, रियालिटी काय आहे, आत्मस्वरूप काय आहे, तेव्हाच त्याला आत्मस्वरूप मिळतं. त्याला त्याचं मन विचारांनी शांत करतं, विचार शांत करतात मनातले, पण आत्मस्वरूप दाखवायला सुरू करतं. कारण तुम्ही सातत्याने प्रश्न विचारत जाताय, मला काय खरं कोण आहे, मी ते सांगा सांगा सांगा, तेव्हा तुम्हाला आत्मस्वरूप दिसतं. मन हेच सूक्ष्म शरीर पण आहे किंवा जीव पण आहे, असं ते म्हणतात. आणि जेव्हा सातत्याने तुम्ही त्याचा पाठपुरावा केला, तुम्हाला मिळेल आत्मस्वरूप. मनाचे स्वरूप जाणण्याचा विचार मार्ग, पाथ ऑफ इन्क्वायरी. सेल्फ इन्क्वायरी म्हटलंय, आत्मविचार. पाथ ऑफ इन्क्वायरी कोणता आहे, तिथे जायचा मार्ग कोणता आहे विचारांचा? ज्या शरीरात मी असा जो विचार उठतो ते मन होय. शरीरात मी हा विचार कुठून उठतो याचा जर एखाद्याने शोध घेतला
तर तो हृदयात उठतो असे त्याला आढळून येईल. तेच मनाचे उक्त उक्ती सॉरी उक्त स्थान म्हणजे रिअल स्टेट आहे. ओके सॉरी मराठीत थोडं वाचता नाही आलं, पण हे रिअल स्टेट आहे. मनाचं खरं ठिकाण हेच आहे हृदयात. मी मी असाही जर एखाद्याने सतत विचार केला तर तो त्याच ठिकाणी पोचतो. मनात उठणाऱ्या सर्व विचारात मी हा विचार पहिला आहे. या उठणाऱ्या उठणार सॉरी हा उठल्यावरच इतर विचार उठतात. एकदा मी मला कळलं म्हणजे मीच मीच मी कोण आहे. बाळालाही कळतं मी आहे, राईट? बाळाला काय कळतं मी आहे. हळूहळू ते शरीर जेव्हा कळायला लागलं ते म्हणतात की मी आहे. तर तेव्हा तुम्हाला मीच मिळतो. तुम्हाला कारण तुम्ही मीच शोधलेला आहे. ओके. असं ते म्हणतात. सातत्याने तुम्ही म्हणता की मी. ओके. तर त्याला तोच कळणार. मनात उठणाऱ्या सर्व विचारात मी हा पहिला विचार असतो. हा उठल्यावरच इतर विचार उठतात. ओके. आता कळला मी. मग मला काय हवंय? मला कोण खुश करणार? मी कसा आनंदी होणार? मी कसा परिपूर्ण होणार? असं सुरू होतं की नाही आपलं. आणि मी परिपूर्ण करण्यासाठी काय करायचं? ते सगळे विचार सुरू होतात. ओके. प्रथम पुरुष वाचक सर्वनामानंतरच द्वितीय पुरुष वाचक व तृतीय पुरुष वाचक सर्वनामे अस्तित्वात येतात. ओके. प्रथम पुरुष वाचक सर्वनामांशिवाय द्वितीय आणि तृतीय पुरुष वाचक सर्वनामे असूच शकत नाहीत. ओके. प्रथम पुरुष वाचक कोण असतो? मी, राईट? मी आला की परत द्वितीय पुरुष वाचक आला म्हणजे अजून काही पुढच्या गोष्टी ज्या मीशी जोडल्या गेलेल्या आहेत, राईट? मग तृतीय पुरुष वाचक आला. हे सर्व नामे जे आहेत ना अस्तित्वात येत गेले. ओके नाही? मी आता कोण आहे? मी पूजा आहे. ओके नाही? मग ते मी झाले, राईट? आधी कोण होते? पूजा आहे. पूजाने जन्म घेतला, राईट? पूजाने हे केलं, पूजाने ते केलं. पण आता पूजाला कळलं मी है ना, दुसरा वर्ड आला त्याच्यामध्ये, मीपणा आला. मग तो द्वितीय पुरुषवाचक झाला, पण तो आता प्रथम होत चाललेला आहे बघायला गेलं तर. त्याच्यावरतीच पूर्ण फोकस आलेला आहे. तर ते म्हणतात की प्रथम नसेल तर द्वितीय आणि तृतीय पण नाही येणार. ओके. मन कसे प्रशांत होईल? मी कोण या विवेकानेच मी कोण हा विचार इतर सर्व विचारांचा नाश करील आणि पेटणाऱ्या चितेला हलवून अधिक प्रज्वलित करण्यास वापरलेल्या काठीप्रमाणे तोही विचार शेवटी नष्ट होईल. मग आत्मस्वरूपाची अनुभूती होईल. ते म्हणतात की मी कोण हा विचार सतत तुमच्या मनात येत राहिला ना, म्हणजे नेमका मी हा जो विचार आहे ना, मीचा विचार जो शरीर रूपी आहे, तो जेव्हा विचार नाश होईल त्याचा पूर्णपणे पेटलेल्या चितेप्रमाणे त्याला तुम्ही भस्मसात कराल. त्यानंतर जे प्रज्वलित होईल ना, जो प्रकाश येईल ना बाहेर, तो असणार आहे तुमचे आत्मस्वरूप अनुभूती. ओके. खूप सुंदर सांगतात ते. मला वाटलेलं की मी हे खूप समराईज करून सांगू शकते पहिल्यांदा, पण मला वाटलं हे वाचल्यावर तुम्हाला तुमचा अर्थ कळेल म्हणून मी वाचते प्रत्येक हे क्वेश्चन. ओके. पुढचा प्रश्न आहे मी कोण? या विचारांशी अखंड एकनिष्ठ राहण्याचा उपाय कोणता? इतर विचार उठले असताना आपण त्याच्या पाठोपाठ जाऊ नये, तर असा शोध घ्यावा की हे विचार कोणाला येत आहेत? मी की पूजाला? किती विचार उठतात हा प्रश्न महत्वाचा नाहीये. ओके. जसजसा एक एक विचार उठेल तसतसा चिकाटीने आपण शोध घ्यावा की हा विचार कोणाला आला आहे. यावर मला असे उत्तर येईल. त्यावर जर मला हेच उत्तर येणार आहे. कोणाला विचार आलाय तो? मला आलाय. मीला. ओके. त्यावर असा प्रश्न केला की मी कोण? तर मन आपल्या उगमाकडे परत फिरेल आणि उठलेल्या विचारांचा लोप पावेल. राईट? म्हणजे कुठलाही स्वार्थी विचारांचा आपण प्रश्न इथं घेऊयात. ओके. स्वार्थी विचार की मी जर एखाद्या गोष्टीने हॅपी होणार असेल आणि दुसरा व्यक्ती सॅड होणार असेल आणि तो स्वार्थी विचार आहे. मला हॅपी करणं मला जास्ती गरजेचं आहे. पण प्रश्न आहे की कोणाला विचार आलाय हा?
कोणाला आनंदी व्हायचंय, हॅपी कोणाला व्हायचंय इथे? मग उत्तर असेल समजा मला. पुढचा प्रश्न असायला पाहिजे, मी कोण आहे? कोण आहे मी? हम्म. मग गेला तो विचार. मग तो गेला विचार, असं ते म्हणतात, की कोणाला आनंदी व्हायचा हाच विचार निघून गेला. ओके. तर तर मन ते परत जाऊन तिकडे येणार. ओके. लोप पावेल तो विचार. या सतत अभ्यासाने मनाला आपल्या उगमस्थानी स्थिरावण्याची, स्वस्थ होण्याची कला साधेल. जेव्हा सूक्ष्म मन, मेंदू आणि इंद्रिये यामधून बाहेर पडते, तेव्हा स्थूल नामरूपे दिसू लागतात. मनाला बाहेर पडून न देता हृदयात स्वस्थ करण्याच्या प्रक्रियेला अंतर्मुखता असे म्हणतात व बाहेर जाऊन देण्याच्या प्रक्रियेला बहिर्मुखता असे म्हणतात. अशा रीतीने जेव्हा मन हृदयात स्वस्थ होते तेव्हा मी हे विचार केंद्र लोप पावते. ओके. हृदयात जेव्हा ओके हृदयात स्वस्थ करण्याच्या जे प्रक्रियेत असतं, आपण प्रक्रिया करतो, मनाला बाहेर पडू न देता हृदयात स्वस्थ करण्याची प्रक्रिया ही अंतर्मुख करा म्हणतो आपण, राईट? सेल्फ अनालिसिस करा, अंतर्मुख व्हा, आत्मपरीक्षण करा, राईट? त्याला आपण अंतर्मुखता म्हणतो. आणि बाहेर जाऊन देणाऱ्या प्रक्रियेला आपण बहिर्मुखता म्हणतो, राईट? अशा रीतीने जेव्हा मन हृदयात स्वस्थ होते, अंतर्मुखता होते, तेव्हा मी हे विचार केंद्रच पूर्ण त्याचा लोप होतो. तर काय करायचंय आपण? अंतर्मुख करायचंय. प्रश्न बाहेर नाही विचारायचे, आतमध्ये विचारायचे आपण. ठीक आहे. आणि अखंड असणारी आत्मा प्रकाशित होते. ओके. कोणतीही गोष्ट करताना माणसाने मी करतो हा अहंकारास थारा न देता ती करावी. म्हणून जर असा वागेल तर सर्व शिवरूप ईश्वरूप असल्याचे त्याला दिसेल. ते म्हणतात की मी करतोय नाही, मला ते संधी मिळालीये, मला सांगितलेलं आहे युनिव्हर्सने, राईट? आपण म्हणतोच तसं, मला युनिव्हर्स देतोय हे, म्हणून मी करू शकतोय. तर ते जे तुमच्यामध्ये आलंय ना, तेच तुमचं शिवरूप आहे आणि तेच तुमचं ईश्वर रूप आहे. पुढचा प्रश्न आहे, मन प्रशांत करण्यास दुसरे उपाय नाहीत काय? ते म्हणतात विवेकाशिवाय इतर प्रभावी उपाय नाही. इतर उपायाने मन ताब्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास ते ताब्यात आल्यासारखे वाटेल, पण पुन्हा ते बाहेर जाईल. प्राणायामाने ही मन निश्चल राहील, पण जोपर्यंत प्राणाचा निरोध असेल तोपर्यंतच ते तसे राहील. तो पूर्ववत चालू झाला म्हणजे पुन्हा मन चंचल बनेल आणि पूर्व संस्कारानुसार भटकत राहील. मन आणि प्राण या दोहोंचे मूळ एकच आहे. वस्तुतः विचार हे मनाचे स्वरूप आहे. मी हा विचार मनाचा पहिला विचार आहे आणि तोच अहंकार होय. जेथून अहंकार निघतो तेथूनच प्राणही निघतो. म्हणून जेव्हा मन प्रशांत बनेल तेव्हा प्राणायाम होते. ओके. आणि जेव्हा प्राणायाम होते तेव्हा मन प्रशांत होते. मग ते म्हणतात की गाढ झोपेत मात्र जरी मन प्रशांत असते तरी प्राणाचे स्पंदन थांबत नाहीत. देहाचे रक्षण व्हावे म्हणून इतर लोकांना तो मृत झाला असे वाटू नये या हेतूने ईश्वरी इच्छेनुसारच हे घडवलेलं आहे. जागृती अवस्थेत व समाधीत मन प्रशांत बनले असता प्राणायाम झाले असते. प्राण हे मनाचे स्थूल रूप आहे. मरण काळ येईपर्यंत मन प्राणाला देहातच राहू देतो आणि देह मृत्युमुखी पडतो तेव्हा मन आपल्याबरोबर प्राणाला घेऊन जातो. ओके. जेव्हा शरीर आपण सोडून जातो तेव्हा मन आणि प्राण सोबत निघून जातात, ते म्हणतात असं. म्हणून प्राणायामाचा अभ्यास हे मनोनिग्रहाचे केवळ एक साधन आहे. त्यामुळे मनोनाश होणार नाही. तर तुम्ही प्राणायाम, ते म्हणतात की तुम्ही प्राणायाम प्रॅक्टिस करा, हो की नाही? जितकं तुम्ही प्राणायाम प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही ते प्युरिफाय करत राहाल. पण जेव्हा तुम्ही प्राणायाम थांबवलं
की परत तुमचं मन पूर्वसंस्कारानुसार विचारांमागे भटकत राहील. ओके. मनाला शांत करण्यासाठी तुमची विवेक बुद्धी वापरणं गरजेचं आहे. त्याने प्राणायाम करणं गरजेचं आहे. नुसतंच विचार नाही, मन शांत करणं गरजेचं आहे. मन शांत कधी होतं? तुम्ही जेव्हा श्वासांवर लक्ष देता. ओके. म्हणून आपण मेडिटेशन थ्रू आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळवतो की नाही? बरेच लोक ज्ञान मिळवतात त्याच्यातनं, विजन्स बघतात. आता हे लक्षात घ्या की प्राणायामचा अर्थ त्यांनी काय सांगितलेला आहे? मनातच प्राण आहे, जीव आहे, राईट? प्राणायाम करणं म्हणजे मनाला तुम्ही शांत करणं. प्राणायामासारखी परमेश्वराचे मूर्ती ध्यान, मंत्रजाप, उपवासादी, आहार नियंत्रण इत्यादी मन प्रशांत करण्याची केवळ सहाय्यक साधने आहेत. परमेश्वराच्या मूर्ती ध्यानाने आणि मंत्र जपाने मन एकाग्र बनते. सतत भटकत राहणे हा मनाचा धर्मच आहे. ज्याप्रमाणे हत्तीला सोंडेत धरण्यासाठी साखळी दिली असता ती तो सतत पकडून ठेवतो, दुसरे काही पकडत नाही. त्याप्रमाणे नामरूपात गुंतून राहिलेले मन केवळ त्याचेच ग्रहण करीत राहते. जेव्हा मन असंख्य विचारांच्या रूपाने फक्त म्हणजे रूपाने फळते असेल ते. ओके. सॉरी. मी परत वाचते. जेव्हा मन असंख्य विचारांच्या रूपाने फळते तेव्हा प्रत्येक विचार तुबळा बनतो. पण जसजसे विचार लोप पावतात तसतसे मन एकाग्र आणि समर्थ बनते. जेव्हा मन असंख्य विचारांच्या रूपाने फळते तेव्हा प्रत्येक विचार तुबळा बनतो. पण जसजसे विचार लोप पावतात तसतसे मन एकाग्र आणि समर्थ बनते. अशा मनाला आत्मविचार सोपा वाटेल. सर्व नियमांत सात्विक व मित आहाराचा नियम उत्कृष्ट आहे. या नियमांचे पालन केल्यास मनाचा सत्वगुण वाढेल आणि ते आत्मविचारास सहाय्यक होईल. तुम्ही मंत्रजाप कराल, मूर्ती ध्यान कराल, आहार नियंत्रणात आणाल उपवास वगैरे करून, तर हे केवळ सहाय्यक रूप आहेत. तुम्ही कंटिन्युअसली सात्विक जेवण करा. ओके. तुम्ही मौन करा अधूनमधून, तुम्ही मेडिटेशन करा रोज. ओके. नाही, प्राणायाम करा. याने तुमच्या मनातल्या विचारांवरती नियंत्रण येईल. ओके. पण तुम्ही एकदा थांबवलं तुमचे विचार परत जागृत होतील. पण तुम्ही हे करत राहा. ते म्हणतात की ह्याची गरज आहे तुम्हाला, हे करत राहा. नेक्स्ट, विचारांचे शेष संस्कार संकल्प समुद्राच्या लाटाप्रमाणे अनंत दिसतात. त्या सर्वांचा निराश केव्हा होईल असा प्रश्न आहे. जसजसे आत्मस्वरूपाचे ध्यान अधिकाधिक वरच्या पातळीवर जाईल तसतसे विचार नष्ट होत जातील. 14वा प्रश्न आपण करू शकतो ना, अजून 2च राहिलेत. 14वा प्रश्न. पूर्ण पुस्तक घेतलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. जणू अनादी कालापासून चालत असलेले विषयांचे शेष संस्कार नष्ट होणे आणि माणसाने शुद्ध आत्मस्वरूपात राहणे शक्य आहे का? ते म्हणतात, जणू अनादी कालापासून चालत असलेले विषयांचे शेष, तसे सगळे संस्कार नष्ट होणे, जे आपण ऐकत आलोय, शिकत आलोय, आणि माणसाने शुद्ध आत्मस्वरूपात राहणे शक्य आहे का? हे शक्य आहे की नाही? अशा आशयांच्या आहारी न जाता माणसाने चिकाटीने आत्मस्वरूपाचे ध्यान करीत राहावे. एखादा मनुष्य मोठा पापी असला तर त्याचे अरे रे मी पापी आहे, मी कसा वाचणार म्हणून चिंता करत रडत राहणार का? मी पापी आहे हा प्रश्न त्याने संपूर्णपणे सोडून द्यावा आणि स्वरूपानुसंधानाकडे दक्षतेने लक्ष द्यावे. म्हणजे आत्मस्वरूपाचा शोध घेण्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावे. म्हणजेच त्याला निश्चित यश मिळेल.
एक चांगले आणि दुसरे वाईट, अशा दोन दोन मने नाहीयेत. ओके, मन एकच आहे. ओके. वासनांचे शेष संस्कार दोन प्रकारचे असतात, पवित्र आणि अपवित्र. जेव्हा मन पवित्र संस्कारांनी प्रभावित झालेले असते तेव्हा त्याला चांगले म्हणतात, आणि जेव्हा मन अपवित्र संस्कारांनी पूर्णपणे भरलेले असतात त्यांना आपण वाईट मन म्हणतो. पण मन एकच आहे, त्यात दोन मन नाही आहेत. ते आपण ठरवलेल्या गोष्टी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. संस्कारिक विषयात आणि दुसऱ्या लोकांच्या व्यवहारात मनाला भटकू देऊ नये. इतर लोक किती का वाईट असेना, आपण त्याचा द्वेष करू नये. आसक्ती आणि द्वेष या दोहोंचाही त्याग करावा. जे आपण दुसऱ्यास देतो ते वस्तुतः आपण स्वतःलाच देत असतो. ओके, नाही, हा गोल्डन रूल आहे ऍक्च्युली, असं म्हणतो आपण. हे असं एक इथे शाळेमध्ये शिकवतात गोल्डन रूल. जे तुम्ही दुसऱ्यांना देता तेच तुम्हाला परत मिळणार आहे. म्हणून कधीही दुसऱ्यांना रिस्पेक्टफुली वागा, तुम्हाला रिस्पेक्टच परत मिळणार आहे. असं शाळेत शिकवतात मुलांना, तर हे तेच सांगतात की जे तुम्ही दुसऱ्यांना देत आहात ते वस्तुतः तुम्ही स्वतःलाच देत आहात. या सत्याचा जर उगम झाला तर कोण बरे दुसऱ्यांना देणार नाही? तर कोण बरे दुसऱ्यांना देणार नाही? जेव्हा आपला मी उठतो तेव्हा सर्व काही उठते. जेव्हा तो मी शांत होतो तेव्हा सर्व काही शांत होते. जितक्या प्रमाणात आपण नम्रतेने वागू तितक्या प्रमाणात आपले हित होईल. मग मन शांत केले म्हणून माणूस कुठेही राहिला तरी चालेल. गेणे कोणीतरी म्हणालं मला की मला वृंदावनमध्ये जाऊन राहायचंय माझं पूर्ण आयुष्य पुढचं, माझ्या मुलांची लग्न झाल्यावरती. तुम्ही जिथे आहात ना तेच तुमचं वृंदावन आहे खरं तर. ओके, नाही, तुमच्या आजूबाजूला कोणी असेल नाही तर नसेल. तर ह्याचे म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगतेय, मन शांत केले म्हणजे माणूस कुठेही राहिला तरी चालेल. त्याच्यासाठी तेच वृंदावन आहे. ओके, नाही. तर जसं गोल्डन रूल मी सांगितलाय, तर यांनी पण तोच गोल्डन रूल सांगितलाय. नम्रतेने वागा, सगळ्यांचा आदर करा, प्रेमाने राहा, म्हणजे तेच तुम्हाला परत मिळणार आहे. आणि मनही शांत ठेवा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या वृंदावनाची गरज नाहीये. हेच तुमचं वृंदावन आहे. पुढचा प्रश्न आहे, विचारणेचा अभ्यास कुठवर करावा? जोपर्यंत विषयांचे संस्कार मनात आहेत तोपर्यंत मी कोण अशी विचारणा करणे आवश्यक आहे. ओके, असे विचार उठतील तसे ते तिथल्या तिथे त्याच्या उगमस्थानातच आत्मविचाराने नाहीसे करावे. आत्मज्ञान होईपर्यंत जरी अखंड आत्मनुसंधान करीत राहिले तरी तेवढ्यानेही काम भागेल. जोवर किल्ल्यात शत्रू आहेत तोवर ते हल्ला करणारच. जसजसे ते बाहेर पडतील तसतसा त्याचा निष्पात होईल तर किल्ला आपल्या हाती येईल. हे छान सांगितलं त्यांनी. हे पुढचा एक क्वेश्चन आहे, आत्म्याचे स्वरूप कोणते? वस्तुतः जे आहे ते सर्व आत्माच आहे. शिंपलं असतं की नाही, शिंपीत जसा रुपयाचा भास होतो तसे आत्मस्वरूप जग, जीवात्मा आणि ईश्वर यांचे भास होतात. ही त्रयी एकच वेळी प्रकट होते आणि एकच वेळी लोप पावते. एक पुस्तक आहे आमचे हे पत्रीजींनी रिकमेंड केलेलं वाचण्यासाठी, थिंकिंग अँड डेस्टिनी. त्याचे ऑथर आहेत हॅरल्ड पर्सिवल. ओके, अमेरिकन ऑथर. ते म्हणतात ट्रायून सेल. ट्राय म्हणजे 3. असे 3 प्रकारचे सेल असतात प्रत्येकाच्या बॉडीमध्ये, जे आपण जे काही विचार करतो ते विचार आत आणतात, किंवा आपण बनवतो विचार, जे काही श्वास घेतो ना त्या श्वासाने आपण विचार बनवतो आणि ते कृतीत आणतात. अशा 3 गोष्टी होतात. एक तर श्वास आत येतो, बाहेर जातो, तेव्हा प्रत्येक श्वासासोबत एक विचार आत येतो. कुठून येतो? हे सगळे ओपनिंग्स आहेत की नाही, नाक, डोळे, तोंड, कान, हे सगळे चक्र. आपल्या शरीरात जिथे कुठे ओपनिंग आहे त्या प्रत्येक, इव्हन स्किन मध्ये पण असे होल्स आहेत, पोर्स आहेत. प्रत्येक ओपनिंग मधून आपण श्वास घेतोय.
म्हणजे प्रत्येक ओपनिंग मधून आपण विचार आणतोय आतमध्ये आणि प्रत्येक विचार कधीतरी मॅनिफेस्ट होणार, प्रत्यक्षात येणार, प्रकटीकरण होणार त्याचं. ते कोण करतं? आतमधलाच एक ट्रायून सेलचा एक भाग. त्यांनी सुद्धा तेच सांगितलंय. आत्मस्वरूप जग, जीवात्मा, ईश्वर हे त्रयी. त्रयी म्हणजे ट्रायून सेल. जे त्या अमेरिकन माणसाने सांगितलेलं, हे रमणा महर्षी पण तेच सांगतात की ट्रायून सेल त्रयी एकाच वेळेला प्रकट होतात आणि एकाच वेळेला लोप पावतात. ते म्हणतात, हॅरल्ड पर्सिवाल म्हणतात ऑथर, की एक असतो डुअर, थिंकर आणि नोवर. डुअर करता असतो, करणारा व्यक्ती. थिंकर विचार करणं त्याचं काम आहे. आणि नोवर ज्याला सगळं काही माहितीये, तो कधी कधीच आपल्याला उपदेश देत असतो जेव्हा तुम्हाला खरंच गरज आहे. ओके. तर थिंकर आणि डुअर हे खूप जास्त काम करत असतात. थिंकर आणि डुअर, करता आणि विचार करणारा. ओके. त्याच्यामध्येही त्यांनी काय सांगितलेलं आहे, आपलं पिनियल ग्लँड्स आणि हे जे आहेत ना, इथे नोवर राहतो, पिच्युटरी ग्लँड्स. डुअर आणि थिंकर मला वाटतं किडनी सांगितलं त्यांनी, आणि एक अड्रिनल ग्लँड्स मला वाटतं. हे असे अशा 3 गोष्टी सांगितल्यात, मी विसरले आता. पण हे 3 बॉडी पार्ट्स आहेत, तिथे हे 3 सेल्स आहेत, ट्रायम्फ सेल्स. तसंच हे आत्मस्वरूप, आत्मस्वरूप मनामध्ये आहे, है ना. जीवात्मा पूर्ण शरीरामध्ये आहे आणि ईश्वर आपण म्हणू शकतो इथे आहे, है ना. आपल्या थर्ड आय मध्ये, आपल्या पिनियल ग्लँड्स आणि पिच्युटरी ग्लँड्स मध्ये. हे एका वेळेला येतात शरीरामध्ये आणि एका वेळेलाच निघूनही जातात. त्यांचं ते कामच आहे. ओके. मी या विचारांचा संपूर्ण अभाव हेच आत्मस्वरूप आहे. त्याला मौन असेही म्हणतात. हे आत्मस्वरूप स्वतः जग असते, तेच स्वतः मी असते, तेच स्वतः ईश्वर असते, ते सर्व काही शिव आत्मस्वरूप असते. पुढे विचारलाय प्रश्न, प्रत्येक गोष्ट ईश्वर निर्मित नाही काय? इच्छा, निश्चय आणि प्रयत्न याशिवाय सूर्य उगवतो आणि केवळ त्याच्या अस्तित्वामुळेच सूर्यकांतमणी आग बाहेर टाकतो, कमळ उमलते, पाण्याचे बाष्प बनते, लोक आपापली विविध कर्तव्य करतात आणि नंतर विश्रांती घेतात. ज्याप्रमाणे लोहचुंबकाच्या अस्तित्वामुळे सुई फिरते, त्याप्रमाणे परमेश्वराच्या केवळ अस्तित्वामुळे सृष्टी सृष्टीद्या सृष्ट्या सृष्ट्यादी त्रिविधी वैश्विक कृत्याचा किंवा दैवी पंचकर्मांच्या अधीन होऊन जीव कर्मानुसार आपापली कर्तव्ये पाडतात आणि शेवटी निवृत्त होतात. परमेश्वराला कसलाही संकल्प नसतो, कसल्याच कर्माने तो लिप्त होत नाही. लौकिक कर्माचा ज्याप्रमाणे सूर्यावर काहीच परिणाम होत नाही, किंवा इतर 4 महाभूतांचे गुणदोष ज्याप्रमाणे सर्वव्यापक आकाशावर कसलाच परिणाम करत नाहीत, त्याचप्रमाणे हे आहे. ते म्हणतात की परमेश्वराने कसं बनवलंय? परमेश्वराने सूर्य बनवलाय आणि सूर्याने काय केलेलं आहे? इथे आपल्याला पाण्याचं बाष्पीभवन केलेलं आहे, झाडांना वाढवलेलं आहे. बाष्पीभवनामुळे आपल्याला अजून पाणी मिळतं, हो की नाही? आणि पुढच्या गोष्टी होतात. हळूहळू त्या गोष्टींमुळे आपल्याला जे काही करायचंय कर्तव्य ते करत असतो आपण. पण आपले कर्म आपल्यालाच लुप्त करायचे, परमेश्वर नाही करणार, कारण त्याचा कुठलाच संकल्प नाहीये हे बनवण्याच्या मागे. संकल्प आपले आहेत, स्वार्थ आपलाय, राईट. तर जसं पंचमहाभूत आहेत की नाही, त्यांना एकमेकांमुळे कधीच त्रास नाही होत त्यांच्या दोषांमुळे, राईट. तसंच आहे हे, तुमच्या कर्मामुळे परमेश्वराचे कुठलेच संकल्प बदलणार नाहीयेत. त्याच्यामुळे परमेश्वर जो आत्मस्वरूप आहे, ईश्वर रूप आहे, तो बदलणार नाहीये, हो की नाही. तो समजून घ्यायचा आहे फक्त तुम्हाला, असं त्यांचं म्हणणं आहे. ते कसं करणार? मौनाने, मौन करायचं. पुढे एक प्रश्न आहे, भक्तात सर्वश्रेष्ठ कोणता? जो आत्मस्वरूपाला म्हणजे परमेश्वराला
आपले सर्वस्व समर्पण करतो तो सर्वश्रेष्ठ भक्त होय. परमेश्वराला आपले सर्वस्व अर्पण करणे म्हणजे आत्मस्वरूपाखेरीज दुसऱ्या कुठल्याही विचारांना वाव न देता अखंड आत्मस्थितीत राहणे. परमेश्वरावर जेवढी ओझी आपण टाकू तेवढी तो वाहतो. सर्व वस्तुमात्राला चालना देणारी भगवन काय सॉरी, मला काही काही वर्ड्स आहेत ना, वाचता नाही येत त्यातले. पण भगवानाच्या इच्छेप्रमाणे तो भक्ती करतो असं म्हणतात. देणारी भगवंत भक्ती असेल सॉरी. आपला तिला शरण न जाता काय करावे व कसे करावे, काय करू नये व कसे करू नये, आपल्या विचारांनी सतत काय संचित व्हावे, सतत का संचित व्हावे. आगगाडी सारे ओझे वाहून नेते हे माहीत असताना आत चढल्यावर गाडीत ते खाली ठेवून स्वस्थ राहण्याऐवजी आपले बोचके आपल्याच डोक्यावर कष्ट का व्हावे. तर इथे काय म्हणतात ते, की आपलं जे कर्म आहे, आपलं जे ओझं आहे ते आपणच उचलायचंय. ते परमेश्वरावर टाकायचं नाही. त्याचं ओझं तुम्ही स्वतःलाही मानू नका आणि परमेश्वरावर टाकू नका. जर तुम्ही तसं करत गेलात तर तुम्ही परमेश्वराला दूर लोटत जाता. तुमच्या इच्छा, आकांक्षा, अहंकार यामुळे तुम्ही परमेश्वराला दूर लोटत जाता. तर या ओझ्याला तुम्ही डोक्यावरून सरळ काढून टाका. याला ठेवूच नका तुम्ही. ओके, पुढचा प्रश्न आहे. आणि मग जेव्हा तुम्ही तसे बनता तेव्हा तुम्ही खरे भक्त होता परमेश्वराचे. ओके, त्याचा आन्सर तसा आहे. ओके, 19वा प्रश्न आहे. वैराग्य म्हणजे काय? जसजसे विचार उठतील तसतसे त्यामुळे त्यांना समूळ पूर्णपणे उखडून टाकून नाहीसे करणे हे वैराग्य आहे. ज्याप्रमाणे मोतीबुड्या म्हणजे पर्ल डायव्हर, मोतीबुड्या आपल्या कमरेस दगड बांधून समुद्राच्या तळाशी उडी मारतो आणि तिथले मोती वेचून घेतो, त्याप्रमाणे आपण प्रत्येकाने वैराग्य पाठीशी घेऊन स्वतःच खोल बुडी घ्यावी आणि मोत्याचा लाभ करून घ्यावा. स्वतःमध्येच डुबकी मारायची, मोती शोधायचा. आता एक खूप फेमस झालंय सॉन्ग, तुम्ही ऐकलं असेल नवरात्रीमध्ये, खलासी. गुजराती सॉन्ग आहे. मला पूर्ण नाही माहिती, त्याचा मिनिंगच तो आहे ऍक्च्युली. गुजरातीमध्ये त्यांनी सांगितलंय, स्वतःमध्ये डीप डाईव्ह करा, आतमध्ये जा आणि मोती काढा आणि तो खलासी बना. खलासी म्हणजे जो आपला नसतो का जहाज आपला पुढे नेत असतो, त्याला काय म्हणतो आपण? तो आहे गुजरातीमध्ये खलासी. तर जे हे सांगतात की नाही वैराग्य म्हणजे काय, ते म्हणतात की अंतर्मनात झाकायचंय, अंतर्मनाचा अभ्यास करायचा आणि तो मोती घ्यायचाय, ते ज्ञान घ्यायचंय मोती रूपी, ज्यामुळे तुम्ही हे सुख दुःख, राईट, अपेक्षा, इगो यातनं बाहेर पडाल. ते ज्ञान मिळाल्यावरती वैराग्य येईल तुम्हाला. आणि जे वैराग्य येईल ना, ते डिटॅचमेंट असतं. तुम्ही कुठल्याच गोष्टीशी अटॅच नाही राहत आणि ते आत्मस्वरूप असतं, ते आत्ममोती असतं तुमचं. ओके, तर ते खरं वैराग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, परमेश्वर आणि गुरु यांना जीवाला मोक्ष मिळवून देता येणार नाही का? परमेश्वर आणि गुरु केवळ मोक्षाचा मार्ग दाखवतील, ते आपणहून जीवाला मोक्ष स्थितीत प्रत घेऊन जाणार नाही. वस्तुतः परमेश्वर आणि गुरु भिन्न नाहीत. वाघाच्या जबड्यात सापडलेल्या भक्ष्याला जशी सुटका नाही, तशीच जेव्हा जे कोणी गुरुच्या करुणामय दृष्टीच्या टप्प्यात आले, त्यांची त्यातून सुटका न होता त्यांचं रक्षणच गुरुकडून होईल. तथापि प्रत्येकाने स्वतः प्रयत्नशील राहून परमेश्वराने किंवा गुरुने दाखवलेला मार्ग चुखाळणे आणि मोक्षाची अनुभूती घेणे आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्याच ज्ञान चक्षुने आपण स्वतःला ओळखू शकू, दुसऱ्यांच्या नव्हे. स्वतः रामाने मी राम आहे असे स्वतःला
ओळखण्यासाठी आरशाची मदत घेणे आवश्यक आहे का? नाहीये ना? स्वतःला माहितीये मी राम आहेच. त्याला काहीच गरज नाही मिररची. जेव्हा तुम्हाला आतून माहिती की मी तो आहे, तर नाही गरज आहे. तर तुम्ही आतमधून जाऊन समजून घ्या, तुम्ही सुद्धा परमेश्वर स्वरूप आहात. तुम्ही आत्मस्वरूप आहात. तुम्हाला कुठल्याही गोष्टींची गरज नाहीये या भौतिक जीवनातल्या. तुम्हाला कशाची गरज आहे? ज्ञान मिळवण्याची. जर तुम्ही इथे जन्म घेतलाय संसारामध्ये, भौतिक जीवनामध्ये, तर ज्ञान मिळवत राहा. डिटॅचमेंटमध्ये राहा, वैराग्यामध्ये राहा आणि ज्ञान मिळवून जेव्हा ती वेळ येईल, ज्ञानासोबत तो जीव निघून जाईल पुढे, त्याला ते जाऊ द्यात, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण रामाला आरशाची गरज नाही सांगायची की तू राम आहेस. त्याला स्वतःला माहिती तो राम आहे. ओके. तर आपल्या आत्म्याला माहितीये मी परमेश्वर स्वरूप आहे. ते तुम्ही सुद्धा समजून घ्या आता. पुढचा प्रश्न आहे, मुमुक्षुने प्रपंच तत्वाचा शोध घेणे आवश्यक आहे काय? जेव्हा खरकटे अन्न टाकून द्यावयाचे आहे, त्याला त्याचे पृथक्करण करून ते कशा स्वरूपाने आहे हे पाहण्याची जशी गरज नसते, तसेच ज्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घ्यायचे आहे, त्याने आपल्या तत्वसंख्येची गणना करणे किंवा त्याच्या गुणविशेषांचा शोध घेणे याची आवश्यकता नसते. आत्मस्वरूपाला झाकून टाकणारा प्रपंच तत्वांचा सर्वस्वी त्याग करावा लागतो. प्रपंच हा स्वप्नवत आहे असे त्याने मानावे. स्वप्नवत म्हणजे आपण एक रोल प्ले करतोय. नेहमी म्हणतो ना आपण भौतिक जीवनामध्ये आपण एक रोल प्ले करतोय, हा एक ड्रामा आहे. है ना? इथेच शिकून निघून जायचंय. तेच आहे, प्रपंच हा एक स्वप्न स्वप्नवत आहे असं समजून घ्यायचं. ओके. त्याग करत राहायचं म्हणजे डिटॅचमेंटच आहे, वैराग्यच म्हणतात ते. अगदी आपण ऑनेस्टली प्रॅक्टिकल लाईफ एकदम मध्ये आपण त्याग नाही करू शकत, पण वैराग्य आणू शकतो, डिटॅचमेंट आणू शकतो, राईट? आणि त्यातनं आत्मस्वरूपासोबत आपण राहू शकतो. जागृती व स्वप्न यात काही फरक नाही काय? जागृती दीर्घ असते तर स्वप्न क्षणिक असते, याहून दुसरा फरक नाही. जागृतीतल्या घटना जागे असो तोपर्यंत असो तोवर जशा खऱ्या वाटतात तशाच स्वप्नातल्याही स्वप्नात असेपर्यंत त्या खऱ्या वाटतात. स्वप्नात मन हे एक वेगळेच शरीर धारण करते. जागृती व स्वप्न या दोन्ही अवस्थेत विचार, नामे, रूपे एकाच वेळी प्रकट होतात. ओके. मुमुक्षूंना ग्रंथ वाचनाचा काही उपयोग आहे काय? सर्व ग्रंथ सांगतात की मुक्ती मिळवण्यासाठी मन निवांत केले पाहिजे. म्हणून मन निवांत करणे हे त्याच्या शिकवणीचे सार आहे. एकदा समजले की अखंड वाचन करण्याची गरज नाही. ओके. समजून घ्यायची गरज आहे, वाचन करायची गरज नाही. म्हणून कधी कधी काही मास्टर्स सांगतात बघा, मेडिटेशन 3 तास 4 तास पण करायची गरज नाहीये. खरं मेडिटेशन केव्हा होतं, जेव्हा तुम्ही पूर्णपणे थॉटलेस स्टेटमध्ये असता. ते किती वेळी असू शकतं, हो की नाही? 1 तास असू शकतं, अर्धा तास असू शकतं किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतं. डिपेंड्स. प्रत्येक प्रत्येक व्यक्तीचं वेगळं असतं, हो की नाही? कोणी म्हणत असेल की मी 4 तास 5 तास मी ध्यान केलं, पण तरी देखील माझा आजार नाही गेला. पण ते खरंच ध्यान होतं का? तर तुम्ही विचार करत बसला डोळे बंद करून, राईट? तर तसंच त्यांनी सांगितलेलं आहे की नुसते पुस्तकच वाचायची गरज नाही. ऍक्च्युली त्यातला मिनिंग समजून, ते शिकून, त्याचं सार समजून मन शांत करणं, निवांत करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही मोक्षाकडे जाऊ शकता, मुक्तीकडे जाऊ शकता. सगळीच पुस्तकं वाचण्याची गरज नाहीये. मन प्रशांत करण्यासाठी मी कोण असा आत्मशोध माणसाने स्वतःच घ्यायचा आहे. हा शोध ग्रंथात कसा घेता येईल? आपल्या स्वतःच्या ज्ञानदृष्टीने आपण पहावे. आपले स्वरूप पंचकोशाच्या आत आहे, ग्रंथ मात्र त्याच्या बाहेर असतात. या पंचकोशांना दूर सारून ज्या अर्थी आत्मस्वरूपांचा शोध घ्यायचा असतो, त्या अर्थी ग्रंथात ते शोधणे व्यर्थ आहे.
अशी एक वेळ येईल की जेव्हा माणसाला सारे ज्ञान विसरावे लागणार आहे. त्यामुळे ग्रंथ वाचण्यापेक्षा आत्मस्वरूपावर ध्यान द्या, त्यांचं म्हणणं आहे. नंबर 24वा आपला प्रश्न आहे, सुख म्हणजे काय? खूपच छान प्रश्न आहे. सुख म्हणजे काय? सुख हा आत्मस्वरूपाचा स्वभावच आहे. सुख आणि आत्मस्वरूप ही भिन्न नाहीत. प्रपंचातल्या कुठल्याही विषयात सुख नाही. अज्ञानामुळे आपण आपल्याला असं वाटतं विषयांपासून आपणास सुख मिळते. मन बहिर्मुख झाले की ते दुःख बनते. खरे पाहिले तर जेव्हा त्याच्या इच्छा पुऱ्या होतात तेव्हा ते आपल्याला आपल्या मूळ स्थानी परतते व सुखाचे म्हणजे आत्मस्वरूपाचे आस्वाद घेते. त्याचप्रमाणे सुषुप्ती, समाधी, मूर्छा या अवस्थेत तसेच इष्ट विषय मिळाला असता किंवा अनिष्ट विषय दुरावला असता मन अंतर्मुख होते आणि शुद्ध आत्मानंदाची गोडी चाखते. अशा रीतीने मन अधिक स्वरूपात तर कधी परत स्वरूपात असे विश्रांतीत भटकत राहते. ओके, त्यांचं म्हणणं आहे जेव्हा तुम्ही मनात एखादी गोष्ट आणली आणि ती पूर्ण झाली, तुम्ही आत्मस्वरूपात जाऊन खरा आनंद मिळवू शकता. पण जर समजा ती एक वस्तूशी रिलेटेड आहे, तो वस्तू नाही मिळाली परत, तुम्ही सॅड होणार. कारण तुम्ही बाहेरच्या गोष्टींमुळे सुख बघताय. पण तसं नाहीये. सुषुप्ती, समाधी आणि मूर्छा अवस्थेत मिळणारं जे खरं तुम्हाला ज्ञान आहे, ते शुद्ध आत्मानंदाची गोडी असते. ओके. तर जे बाह्य रूपात आहे ते गोष्टींवर डिपेंड असलेलं सुख दुःख ते खोटं आहे. आत्ममधलं खरं आहे, असं त्यांचं म्हणणं. झाडाखाली असता सावली सुखद असते. बाहेर उघड्या मैदानावर उन्हाने चटके बसत असतात. उन्हात बाहेर हिंडणाऱ्या माणसाला सावलीत आल्यावर थंड वाटते. सावलीतून उन्हात बाहेर पडणारा आणि पुन्हा सावलीकडे परतणारा मनुष्य मूर्ख होय. शहाणा माणूस कायमचा सावलीतच राहतो. त्याचप्रमाणे त्याने सत्यस्वरूप जाणावे. त्याचे मन सत्यस्वरूप ब्रह्माला सोडित नाही. याउलट आज्ञ माणसाचे मन प्रपंचात घुटमळते, दुःखी बनते. सुखाचा आस्वाद घेण्यासाठी अगदी थोडा वेळ ब्रह्माकडे परत येते. वस्तुतः प्रपंच, जग ज्याला म्हणतात तो नुसता विचार असतो. जेव्हा प्रपंच मावळतो म्हणजे विचार लुप्त होतो, तेव्हा मन सुखी होते. आणि जेव्हा प्रपंच समोर उभा ठाकतो तेव्हा ते दुःखी होते. बघा किती छान सांगितलेलं आहे. तुम्हाला सर्वांनी परत एकदा ऐकायला लागणार आहे रेकॉर्डिंग किंवा स्वतः वाचा हे. कारण हे परत परत वाचल्यावरती आपल्याला खरा म्हणजे त्याच्या मागचं जे काही मीनिंग आहे, अर्थ आहे ते कळणार आहे. 25 नंबरचा क्वेश्चन आहे, ज्ञानदृष्टी म्हणजे काय? एकच पेज राहिलेलं आहे आपल्याकडे. आता संपवूयात आपण हे आणि समजून घेऊयात नेमकं काय आहे. स्वस्थ राहणे याला ज्ञानदृष्टी म्हणतात. स्वस्थ राहणे म्हणजे मन आत्मस्वरूपात मुरवा त्याला आपलंसं बनवा पूर्णपणे. दूर असलेल्या माणसाच्या विचारांचे अंतर्ज्ञान, त्रिकाल ज्ञान आणि दूरदृष्टी म्हणजे ज्ञानदृष्टी नव्हे. दूर असलेल्या माणसाच्या विचारांचे अंतर्ज्ञान, त्रिकाल ज्ञान आणि दूरदृष्टीच म्हणजे ज्ञानदृष्टी नव्हे. ज्ञानदृष्टी म्हणजे काय? मन स्वास्थ्य ठेवणे, मन आत्मस्वरूपात पूर्णपणे विलीन करणे, पूर्णपणे त्याच्यामध्ये ढळून टाकणे. राईट. पुढे म्हटलेलं आहे, निष्कामता, डिझायरलेसनेस आणि ज्ञान, विजडम यांचा काय परस्पर संबंध आहे? निष्कामता म्हणजे ज्ञान. डिझायरलेसनेस ज्याच्यामध्ये इच्छा नाहीयेत, निष्कामता म्हणजेच ज्ञान असतं. या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत. ओके. त्या एकच आहेत. मनाची विषयाकडे असलेली धाव थांबवणे म्हणजे निष्कामता. कोणत्याही विषयाचे बाह्य
बाह्याहून भिन्न. परत एकदा वाचते. कोणत्याही विषयाचे भान नसणे म्हणजे ज्ञान. केवळ शब्दात सांगायचं झाले, आत्मस्वरूपाखेरीज दुसऱ्या कशाची इच्छा नसणे म्हणजे वैराग्य आणि निष्कामता. आत्मस्वरूपाला न सोडणे म्हणजेच ज्ञान आहे. ओके, तेच विजडम आहे, तेच डिझायरलेसनेस आहे आणि तेच निष्कामता आहे. विचारणा, इन्क्वायरी आणि ध्यान मेडिटेशन यात काय फरक आहे? ओके, मन आत्मस्वरूपात स्थिर करणे म्हणजे विचारणा. मी ब्रह्म सच्चिदानंद आहे असे चिंतन हेच ध्यान आहे. मन स्थिर करणं म्हणजे विचारणा, इन्क्वायरी करणं, आणि मी ब्रह्म आणि सच्चिदानंद आहे असे चिंतन करणं म्हणजे ध्यान आहे. आणि हा एक शेवटचा मस्त क्वेश्चन आहे, मोक्ष म्हणजे काय? ओके, बद्ध असा मी कोण? बद्ध असा मी कोण? ओके, असा आपल्या स्वरूपाचा शोध घेणे आणि त्या स्वरूपाचा साक्षात्कार होणे म्हणजे मोक्ष. हो की नाही? इतक्या पूर्ण पुस्तकात आपण बघितलेलं आहे मी कोण. मी कोण असा आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा शोध घेणे आणि त्या सत्य स्वरूपाचा साक्षात्कार होणे म्हणजेच मोक्ष. तर इथेच हे पुस्तक संपत आहे. शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे श्री रमणार्पणामस्तु. तर हे पुस्तकाने आपल्याला सांगितलेलं आहे की ध्यान करा, पण ध्यान करताना सत्य स्वस्वरूपाची तुम्ही ओळख करून घ्या, आत्मस्वरूपाची ओळख करून घ्या, आणि म्हणजेच तुम्ही निष्काम व्हाल, डिझायरलेस व्हाल आणि मग मोक्ष मिळवू शकता. ओव्हरऑल सांगायचं झालं तर हे सगळं आपल्यामध्येच आहे. फक्त जेव्हा जन्म घेतो तेव्हा प्रपंचात येतो तेव्हा गोष्टी आपण विसरून जातो, आणि हळूहळू जेव्हा तुम्ही आत्मस्वरूपाकडे जायला लागता मेडिटेशन करत, तेव्हा मात्र तुम्हाला मोक्ष पण मिळू शकतो. पण तुम्ही त्याच्यावरती ठाम राहायला हवे, रोज मेडिटेशन करायला हवे. रोज आपण जसं सज्जन सांगत्य करतो त्याच्यामध्ये त्याच गोष्टी ऐकायला हव्यात ज्याच्याने आपली आत्मस्वरूप आपल्यासोबत चिटकून राहील. राईट? ह्या नाही बोलायच्या गोष्टी की मी इथे हे काम केलं म्हणून मी उत्कृष्ट आहे. नाही, हे तू नाही केलंयस, तुला दिलं गेलेलं आहे ते. हे लक्षात आलं ना की आत्मस्वरूपाशी तुम्ही जोडून राहता. तर हे होतं इतकं सुंदर पुस्तक हू एम आय. तुम्ही परत ऐका हा व्हिडिओ YouTube वरती, किंवा हे पुस्तक स्वतः वाचा. दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट करू शकता तुम्ही. आणि ह्याच्यातला मीनिंग म्हणजे प्रत्येक जे शब्द आहे ना, त्यांनी जसं सांगितलं आहे ना त्याप्रमाणे तुमच्यासाठी जसा मीनिंग येतो ते समजून घ्या. थँक्यू सो मच मास्टर्स. कोणाला काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता.